हॅलो, हॅलो. आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात बघितलं की मानिनी काव्याला आणि नंदिनीला काही दागिने आणि साडी देते. आता काव्य आणि नंदिनी त्यात साडी आणि दागिने घालून तयार होत असतात. काव्य तयार होत असते. पार्थ येतो आणि पार्थ काव्याकडे बघतच असतो. इकडे जीवाही केस विंचरत असतो. नंदिनी मागून येते. जीवाचा कंगवाच खाली पडतो. जीवा नंदिनीकडे एकटक बघत असतो. असं त्यांचं सगळ्यांचं आखो ही आखो में इशारा चालू असतात. तेव्हा काव्य जायला लागते. तेव्हा पार्थ बोलतो की काव्या छान दिसतायस. तेव्हा काव्या लाजते. तेव्हा पुन्हा काव्य जायला लागते. तेव्हा पार्थ बोलतो काव्या. तेव्हा काव्य बोलते आता काय. तेव्हा पार्थ हात पुढे करतो. काव्य त्याच्या हाताकडे बघतच असते. तेव्हा पार्थ बोलतो शुभ दीपावली. तेव्हा काव्यही हात पुढे करते. त्याला हँडशेक करते आणि बोलते शुभ दीपावली देशमुख. इकडे जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा जीवा आणि नंदिनी एकसाथ हॅपी दिवाळी बोलणारच तेवढं त्यांना हसायला येतं आणि पुन्हा ते दोघं बोलतात हॅपी दिवाळी एकसाथच आणि पुन्हा हसायला लागतात. इकडे सुनी CCTV फुटेज मिळवते आणि ती पेनड्राईव्ह मिठाईच्या बॉक्समध्ये ठेवते आणि तेव्हा बोलते की आता बघ मानिनी तुला काय दाखवते मी. तेवढ्यात रश्मी येते. रश्मी बोलते की मॅम एक विचारू. तेव्हा सुनीता बोलते की मला माहिती तू काय विचारणार आहे की मी पेनड्राईव्ह मिळण्यासाठी एवढी धडपडत का होती. तेव्हा रश्मी बोलते हो मॅम कारण की काही संशयास्पद असेल तरच आपण या गोष्टी करतो ना. तेव्हा सुनीता बोलते की हो तसंच काही घडलं होतं आणि गोष्टी जेव्हा माझ्या इगोवर येतात ना तेव्हा मी त्याच्या मुळाशी जाते आणि आपल्या कॅफेमध्ये तसंच काहीतरी घडत होतं. तेव्हा रश्मी बोलते अच्छा मला वाटलं दिवाळी आहे आणि आपल्या कॅफेमध्ये एवढी गर्दी म्हणून तुम्ही खुश आहात. तेव्हा सुनीता निघायला लागते. तेव्हा रश्मी बोलते की मॅम तुम्ही कुठे जात आहात. तेव्हा सुनीता बोलते की हो फटाके फोडायला. इकडे हॉलमध्ये मानिनी आणि पिहू असते आणि वसू आणि रम्याही असते. तेव्हा पिहू बोलते मामी यांना यायला एवढा वेळ का लागतो आहे. तेव्हा मानिनी बोलते की अगं तुझ्या वहिन्यांना वेळ लागतो आहे कारण त्यांना सुंदर दिसायचं आहे ना. तेव्हा पिहू बोलते त्यांचं ठीक आहे पण मामाला एवढा काय वेळ लागतो आहे. तेव्हा मानिनी बोलते की अगं मामाला अचानक क्लायंटचा कॉल आला म्हणून ते कॉलवर बोलत आहेत. ते जाऊ दे ना आपण आहोत ना. पिहू आणि मानिनी सोफ्यावर बसतात. तेवढ्यात नंदिनी आणि जीवा आणि काव्य आणि पार्थची एंट्री होते आणि मस्त ते चौघं डान्स करतात. त्यांचे डान्सचे बोल असतात हिची चाल तुरू तुरू उडते केस बुरू बुरू. ते चौघंही डान्स करताना इतके एन्जॉय करत असतात. ते बघूनच वसू आणि रम्याला खूप राग येत असतो आणि पिहू आणि मानिनी खूप एन्जॉय करत असतात. नाचता नाचता काव्य पिहूला आणि वसूला नाचायला बोलवते. ते हात झटकून तिथून निघून जातात आणि मग नंदिनी आणि जीवा मानिनी आणि पिहूला बोलवतात आणि ते सगळे मस्त मिळून एन्जॉय करत असतात. डान्स झाल्यावर मानिनी कौतुक करत असते की किती छान नाचलात. तेव्हा पिहू बोलते की आता मस्त चला गच्चीवर जाऊन फटाके फोडूयात. तेव्हा पार्थ बोलतो की अगं पिहू आत्ताच नाचून दमलो ना थोड्या वेळात जाऊया. तेव्हा पिहू बोलते एवढंसा डान्स केल्याने दमलाच पण. तेव्हा मानिनी ते सगळे हसायला लागतात. तेव्हा नंदिनी बोलते की अगं पिहू हो हो जाऊ जाऊ चल. तेवढं पार्थ बोलतो काव्य तुम्ही पण येणार ना. तेव्हा काव्य बोलते नको नाही फटाक्यांच्या वासांनी मला मळमळतं हो त्यामुळे नकोच. तुमचा सगळा फोकस काव्या देशमुखवर येण्यापेक्षा ना तुम्ही जा एन्जॉय करा आणि तुम्ही फटाके फोडून खाली येण्याच्या पटकन मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी फक्कड चहा बनवेल. तेव्हा सगळे फटाके फोडायला वरती जातात. मानिनी आणि काव्या खालीच थांबते. तेवढ्यात सुनीताची एंट्री होते आणि बोलते हॅपी दिवाळी. तेव्हा काव्या शॉक होते. सुनीताला बघून काव्य मनात बोलते सुनीता काकू अरे देवा. सुनीता काकूंनी जीवाला बघितलं तर. जीवा अचानक त्यांच्यासमोर आला तर. तेव्हा मानिनी बोलते वा आलीस तू तुला हॅपी दिवाळी. तेव्हा सुनीताही बोलते की तुलाही हॅपी दिवाळी आणि तुम्हा सगळ्यांना ही दिवाळी सुख समृद्धीची जावो. तेव्हा काव्याचा चेहरा एकदम फुगलेला असतो. तेव्हा सुनीता काव्याकडे बघून टोमणं मारते आणि तुमच्या डोळ्यावर लावलेली झापडं ही सर्व निघून जावो ही माझ्या देवाकडे मनापासून प्रार्थना. तेव्हा सुनीता काव्याला टोमण्यावर टोमणं मारत असते आणि बोलते काव्य हा तू छान दिसतेस ग सुंदर सजली आहेस आणि हे काय हे मंगळसूत्र असं पदरावर लपून का ठेवलं आहेस. ते असं बाहेर काढायला असतं आमच्यासारखं सगळ्यांना दाखवायचं असतं की माझं लग्न झालं आहे म्हणून. तेव्हा सुनीता बोलते हो की नाही मानिनी. तेव्हा मानिनी टॉपिक डायवर्ट करते आणि बोलते तू बस ना मी पाणी आणते तुझ्यासाठी. तेव्हा सुनीता मनात बोलते काव्या मी आता तुझा चेहरा मानिनीला दाखवणारच खरा चेहरा. तेव्हा काव्य मनात बोलत असते सुनीता काकू
दिवाळीचं विश करायला नाही, सगळ्यांच्या मनात विश पेरायला आलेले दिसतात. आता ह्या सगळ्यात चुकून जरी जीवा खाली आला तर काय होईल कुणास ठाऊक. इकडे जीवा, नंदिनी, पार्थ आणि पिहू टेरेसवर फटाके फोडायला आलेले असतात. तेव्हा पिहू बोलते, जीवा दादा आता सगळे फटाके मीच फोडणार हं. दरवर्षी तू तेच करतोस की हा फटाका असा फोडायचा, तो फटाका तसा फोडायचा, म्हणून सगळे फटाके फोडून मोकळा होऊन जातोस. तेव्हा जीवा हसायला लागतो. तेव्हा पिहू बोलते, हसतोस काय, आता मी मोठी झाली, आता मी सगळे फटाके मीच फोडणार. तेव्हा जीवा बोलतो, का गं हो फोड, तू फटाके फोड, हम तुम्हारे फटाके संभालते. तेव्हा जीवा बोलतो की बघा फटाक्यांच्या नादात मी मोबाईल खालीच विसरलो. तेव्हा नंदिनी बोलते, अहो कशाला मोबाईल पाहिजे सारखा सारखा तुम्हाला. तेव्हा जीवा बोलतो की अगं दिवाळी आली आहे, फोटो तो व्हायलाच पाहिजे ना. तेव्हा पिहूही बोलते, रील्स तर झालंच पाहिजे. जीवा दादा कसला भारी रील शूट्स करतो. तेव्हा पार्थ बोलतो, हां आणि देतो 6 महिन्यानंतर. तेव्हा जीवा बोलतो, बडे भैया ठीक आहे ना. तेव्हा जीवा बोलतो, यावेळी 7 महिन्यांनी दिलं, आणि सगळे हसायला लागतात. तेव्हा जीवा बोलतो की बिघडलंच कुठे मी. तेव्हा नंदिनी बोलते, अहो देवाला तरी घाबरा, आता थोडे जरी बिघडले ना तर सगळ्या घराचं नुकसान होईल. तेव्हा जीवा बोलतो, बोलले सगळेच बोलले. तेव्हा जीवा बोलतो, मला टॉन्ट मारायला तुला निमित्तच लागतं ना चकाचक बाई. तेव्हा पिहू पार्थला बोलते, आपण फटाके फोडत होतो ना, यांच्या दोघातच फटाके फुटले. तेव्हा जीवा बोलतो, 1 मिनिट. तेव्हा जीवा बोलतो की तुम्ही दोघं काय आमच्या भांडणाचे मजा बघतायत. तेव्हा पार्थ आणि पिहू बोलते, हो. तेव्हा जीवा बोलतो, तेव्हा जीवा बोलतो, बघितलंस, तुझ्यामुळे आपले भांडण सगळ्यांना एंटरटेनमेंट वाटायला लागले. तेव्हा नंदिनी बोलते, माझ्यामुळे नाही तुमच्यामुळे. तेव्हा जोरात फटाक्याचा आवाज होतो. नंदिनी घाबरते आणि जीवाला चिपकते. तेव्हा पिहू हसायला लागते. तेव्हा जीवा बोलतो, काय. तेव्हा नंदिनी बाजूला होते. तेव्हा पिहू बोलते की जीवा त्याचा बघ ना सगळे फटाके फोडायला लागले, तू जा ना पटकन मोबाईल घेऊन ये. तेव्हा जीवा बोलतो, ओके चाललो. तेव्हा जीवा खाली यायला निघतो. तेव्हा मानिनी इकडे सुनीताला पाणी देते आणि बोलते की चल फराळ खाऊन घेऊया, इकडेच बसू. तेव्हा सुनीता सांगत असते की नको आधीच फराळ खाऊन शुगर वाढली आहे. तेव्हा मानिनी तिला फराळासाठी आग्रह करत असते. तेव्हा सुनीता बोलते की बरं ठीक आहे, पण फराळ करण्याच्या आधी मी देवापुढे जरा गोड ठेवून येते. असं म्हणतात की कार्य करण्याआधी देवापुढे गोड ठेवतात ना. तेव्हा काव्य बोलते, कसलं शुभ कार्य. तेव्हा सुनीता बोलते, कळेलच. तेव्हा मानिनी बोलते तेव्हा मानिनी बोलते, चल ये पटकन. तेव्हा सुनीता देवापुढे गोड काहीतरी ठेवायला जाणार, तेवढ्यात जीवा तिथून खाली येतो. तेव्हा काव्य बघते, काव्य घाबरते. तेव्हा ती बोलते की काय शोधतोय जीवा. तेव्हा जीवा बोलतो की माझा फोन कुठे ठेवला आहे, तो सापडत नाही आहे. तेव्हा काव्याला काहीच कळत नसतं. तेवढ्यात मानिनी मागून येते. तेव्हा जीवा बोलता, एक काम करा, तुम्ही जा वरती, मी तुमचा फोन शोधून वरती आणून देते. तेव्हा जीवा बोलतो, आता माझा फोन कुठे ठेवला आहे हे तुला काय माहिती. तेव्हा मानिनी बोलते की तुझा फोन कुठे ठेवला आहे ना हे तुलाच माहीत नसतं, आम्हाला शोधावा लागतो. तेव्हा जीवा बोलतो सॉरी. तेव्हा जीवा पुन्हा शोधायला लागतो. तेव्हा काव्य गांगरते आणि बोलते की काय झालं, सापडला का फोन. तेव्हा जीवा बोलतो, नाही ना, कुठे ठेवला तेच आठवत नाही. तेवढ्यात मानिनी बोलते, काव्य एक काम कर ना, तुझा फोन आहे ना त्यावरून रिंग दे. तेव्हा जीवा बोलतो, एक्झॅक्टली दे पहिला रिंग. तेव्हा काव्या जीवाच्या फोनला रिंग देते, तर नेमकं फोन देवाऱ्याजवळ सुनीताच्या शेजारीच वाजत असतो. तेव्हा काव्या मनात बोलते, अरे देवा, फोन नेमका देवाऱ्यापाशी. तेव्हा जीवा बोलतो, करेक्ट, मगाशी पिवूचे फोटो काढत होतो ना, तिथेच विसरलो, मी आणतो. तेव्हा काव्या बोलते, नाही मी आणते. तेव्हा काव्य फोन उचलणार, तेवढं सुनीता फोन उचलते आणि काव्य पटकन फोन घेते. तेव्हा सुनीता मागे बघण्याचा प्रयत्न करते, काव्य जीवाला झाकण्याचा प्रयत्न करते आणि बोलते की काकू द्या फोन मला आणि तुम्ही करा ना पूजा. तेव्हा सुनीता काव्याच्या हातात फोन देते आणि पुन्हा पाय पडायला देवाकडे वळते. तेव्हा काव्य पटकन जीवाच्या हातात फोन देतो. तेव्हा जीवा मनात बोलतो की काव्य ही अशी वेगळी का वागते. तेवढ्यात काव्य जीवाला बोलते की हा फोन घे आणि जा पटकन वरते. तेवढ्यात मानिनी बोलते की अरे जीवा थांब ना, सुनीता आली आहे तर त्यांना भेटून जा सुनीता काकूंना. तेवढ्यात काव्याला कळत नसतं. तेवढ्यात पिहू आवाज येते की जीवा दादा ये ना पटकन वरती. तेव्हा जीवा बोलतो की आई पिहू नाही थांबणार, मी नंतर भेटतो. तेवढ्यात सुनीता येते. सुनीता बोलते, मानिनी काही बोललीस का. तेव्हा मानिनी बोलते की अगं जीवा आला होता, म्हटलं तुमची भेटच नाही झाली आहे, पण ना पोरंवरती फटाके एन्जॉय करताय. तेव्हा सुनीता बोलते की अगं राहू दे, त्यांना एन्जॉय करू दे, आज मी स्पेशली काव्याला भेटायला आली. तेवढ्यात मानिनी बोलते, चल ये. तेवढ्यात जीवा टेरेसवर येतो. तेव्हा पिहू बोलते, अरे जीवा दादा किती उशीर आहे. तेव्हा जीवा बोलतो की अगं मोबाईलच सापडत नव्हता. तेव्हा मानिनी बोलते, वस्तू जागेवर ठेवल्या तर टॅक्स लागेल ना तुम्हाला. तेव्हा जीवा बोलतो, आणि तू जर एक दिवस बोलली नाहीस तर GST लागेल ना तुला. तेव्हा नंदिनी बोलते, हे बघा तुम्ही. तेव्हा पार्थ पिहूला बोलतो, फटाक्यांपेक्षा जास्त हेच फुटतायत ना, मी काय करतो काव्याला घेऊन येतो. काय नवरा बायको भांडतायत तर कॉम्पिटिशन नको का. तेव्हा ते सगळे हसायला लागतात. तेव्हा पिहू बोलते, चला पटकन फटाके फोडायला चला. ते पुढे जातात. तेव्हा जीवा मनात विचार करतो की काव्य मगाशी इतकी घाबरलेली का वाटली. सुनीता आणि माही डायनिंगवर बसलेली असतात. तेव्हा तिथे विक्रमही येतो. तेव्हा सुनीता बोलते, हाय विक्रम, कसा आहे, किती वर्षांनी भेटतोय, काही बदललाच नाहीस तू. तेव्हा विक्रम बोलतो, पण तू मात्र तशीच्या तशीच आहेस, बिलकुल बदललेली नाही. तेव्हा सुनीता बोलते,
म्हणजे माणींना कळत असतं की विक्रम टोमणे घेतोय. तेव्हा विक्रम बोलतो, घरी कोण कोण असतं तुझ्या? तेव्हा सुनीता बोलते, माझा नवरा, माझा मुलगा आणि त्याची बायको. माझ्या नवऱ्याला बिझनेसपासून वेळ नसतो आणि मुलाला त्याची बायको आल्यापासून आमच्यासाठी वेळ नसतो. तेव्हा मांडी बोलते की अगं सुनीता, हे बघ, मुलांचे लग्न झाल्यावर त्यांना त्यांच्या संसाराची जबाबदारी नको का? आता आपले जेव्हा लग्न झाले तेव्हा आपल्याला पण आपण आपल्या सासू सासऱ्यांकडे गेल्यावर आपला हक्काचा नवरा आपल्याला कोणीतरी आहे असंच वाटायचं ना. मनातल्या सगळ्याच गोष्टी सुखदुःख आपण नवऱ्याकडेच शेअर करायचो ना. नवऱ्याने आपल्याला वेळ द्यावं, आपल्या सुखदुःखात सहभागी व्हावं असंच आपल्याला वाटायचं ना. मग आपल्या सुनांना तेच नाही का वाटणार? सुनांना नाही म्हणजे मुलांना सुद्धा ते वाटणारच. म्हणून आपण त्यांना समजून घ्यायचं. ग असं का बोलतेस? आता आपण सासूच्या भूमिकेत आल्यावर आपण तेव्हाचे दिवस विसरायचे का? तेव्हा सुनीता बोलते, नाही माणिनी, विसरायचं असंच नाही. तेवढं तिथे काव्य येते. तेव्हा सुनीता टोमणा मारते, पण काही मुली तुमच्या घरात येतात आणि सगळं सुखी संसाराचं चित्रच बदलून टाकतात. तेव्हा माणिनी बोलते, अगं मग तसं होणारच ना. त्या मुलीसुद्धा आपापले रंग घेऊन येतात आणि आपल्या रंगांमध्ये त्यांचे रंग मिसळतात. तेव्हा सुनीता बोलते, नाही, रंग मिसळत नाहीत, फक्त रंगसुद्धा उधळतात. तेव्हा विक्रम सुनीताकडे बघत असतात. तेव्हा सुनीता बोलते की असो, काही गोष्टी फक्त सांगून चालत नाही, पुरावे निश्चित सिद्ध करावे सुद्धा लागतात. तेव्हा सुनीता बोलते, अरे काव्या, तू उभी का? ये ना, बस माझ्याजवळ. अगं विचार काय करतेस? बस ना माझ्या शेजारी. तेव्हा काव्या बसते. तेव्हा सुनीता बोलते, बस, नंतर बसायला वेळ मिळणार नाही ना. तेव्हा विक्रम लगेच बोलतो, नंतर बसायला वेळ मिळणार नाही म्हणजे? तेव्हा सुनीता म्हणते की नाही, दिवाळीचा सण असला की तुझी सून कामात गुंफून जाईल ना, मग तिला माझ्याजवळ बसून बोलायला वेळ भेटणार नाही. तेव्हा सुनीता फराळ खाते, चकली खाते आणि बोलते, चकली मस्त केली काव्या, तू